नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागरिकत्व दुरुस्ती कायदा सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 या मुद्द्याची माहिती घेणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण NRC नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स ही प्रक्रिया नेमकी काय आहे त्याबाबत आढावा घेतलेला आहे. त्याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि ती माहिती घेत असतानाच आपण CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टचा उल्लेख केला. NRC आणि CAAची आपण तुलनाही केली. त्यामुळं नागरिकत्व दुरुस्ती कायदा नेमका काय आहे हे समजावून घेणं आवश्यक आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आपल्याला समजावून घ्यायचंच आहे. मात्र ज्या कायद्यात ही दुरुस्ती केलेली आहे आणि म्हणून हा कायदा चर्चेत आलेला आहे तो मूळ कायदा काय आहे हेही आपण पाहिलं पाहिजे. तर मूळ कायदा आहे 1955चा द सिटिझनशिप ॲक्ट 1955. आता भारतीय नागरिकत्व कायदा काय आहे? ॲक्च्युली राज्यघटना जी आहे आपली त्या राज्यघटनेच्या दुसऱ्या भागामध्ये कलम 5 ते 11 याच्यामध्ये नागरिकत्वासंदर्भातल्या तरतुदी आहेत आणि 26 जानेवारी 1950 म्हणजे राज्यघटना लागू होण्याच्या पूर्वीपर्यंत जे भारतात जन्म घेतला ते भारताचे बाय डिफॉल्ट नागरिक झालेत. मात्र नंतरच्या काळात भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात काय काय तरतुदी असाव्यात वगैरे याचा उल्लेख राज्यघटनेत सविस्तर नाही केला. राज्यघटनेत अशी तरतूद केली की याबाबत संसदेनेच वेळोवेळी कायदे करावेत नागरिकत्व ठरवण्याबाबत आणि मग त्यानुसार संसदेने 1955 साली हा नागरिकत्व अधिनियम केला. इंडियन सिटिझनशिप ॲक्ट पारित केला आणि त्याच कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार कालानुरूप 1986 साली, 1992 साली, 2003 साली, 2005 साली, 15 साली आणि आत्ता 2019 साली अशा दुरुस्त्या केलेल्या आहेत. म्हणजे खरं तर नागरिकत्व दुरुस्ती कायदा आत्ता ज्या पद्धतीने चर्चेला जातो आहे, ज्या पद्धतीने त्याची चर्चा चालू आहे की हे पहिल्यांदाच नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती होती की काय, मात्र तसं झालेलं नाही. यापूर्वी देखील तब्बल 5 वेळा या कायद्यामध्ये दुरुस्त्या झालेल्या आहेत. ही 6वी दुरुस्ती आहे. मात्र यापूर्वीच्या ज्या वेळी दुरुस्ती झाल्या त्यावेळेस त्याबद्दल काही चर्चा झाली नाही, वाद झाले नाहीत, त्याला विरोध झाला नाही, आंदोलने झाले नाहीत. मात्र याच दुरुस्तीच्या वेळी का आंदोलन होत आहे, का त्याला विरोध होत आहे हे आपण पुढील भागात पाहणारच आहोत. पण एक महत्त्वाचा मुद्दा की भारतीय नागरिकत्व कायद्यामध्ये यापूर्वी देखील दुरुस्त्या झालेल्या आहेत. भारतीय नागरिकत्व कायदा कशासाठी केला तर भारतीय नागरिक कोण बनू शकेल या संदर्भातल्या त्या कायद्यात तरतुदी आहेत. 5 अटी सांगितलेल्या आहेत. जन्माच्या आधारे नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप बाय बर्थ. एखादी व्यक्ती भारतात जन्मली, मग तिचे आईवडील कोणत्याही देशाचे नागरिक असो तिला भारताचं नागरिकत्व मिळू शकत होतं. पण नंतरच्या काळात दुरुस्तीनंतर असं ठरलं की आईवडिलांपैकी एक जण तरी किमान भारतीय नागरिक असला पाहिजे, मग त्या व्यक्तीलाही भारताचा नागरिक बनता येईल. अशी त्या सविस्तर आपण त्याची चर्चा आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये करूया की ह्या नागरिकत्व संदर्भातले नेमकी अटी काय आहेत. आजचा विषय आपला अमेंडमेंट ॲक्टबाबत आहे, त्यामुळे आपण याच्या सविस्तर खोलात जात नाही. पण ज्या अटी 5 आहेत त्यांचा आपण ओझरता उल्लेख करूया. जन्माच्या आधारे नागरिकत्व सिटिझनशिप बाय बर्थ, वंशाच्या आधारे म्हणजे सिटिझनशिप बाय डिसेंट, अशी व्यक्ती की जी आता भारताच्या बाहेर जन्मली आहे मात्र त्या व्यक्तीचे वंशज हे जे वंशज म्हणजे त्या व्यक्तीचे पूर्वज हे भारताचे मूळ कधीतरी नागरिक असतील आणि आता त्या व्यक्तीचा भारताच्या बाहेर जन्म झाला असेल तर अशाही व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. त्या संदर्भातल्या तरतुदी त्यात दिलेल्या आहेत. नोंदणी करून म्हणजे सिटिझनशिप बाय रजिस्ट्रेशन म्हणजे एखाद्याला अर्ज करून भारत सरकारकडे अर्ज करून तो भारताचं नागरिकत्व मागू शकतो. त्याच्यानंतर नैसर्गिक पद्धतीने नागरिकत्व सिटिझनशिप बाय नॅचरलायझेशन म्हणजे यातही सरकारकडे अर्ज करायचा आणि काही अटी दिलेल्या आहेत. त्या अटी जर त्या व्यक्तीने फॉलो केलेल्या असतील, त्या अटींमध्ये त्या पात्रतेमध्ये जर ती व्यक्ती बसत असेल तर त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व दिलं जाऊ शकतं. आणि 5वी तरतूद अशी आहे की एखादा भूप्रदेश जर भारतात समाविष्ट केला तर त्या भूप्रदेशात जे व्यक्ती राहत असतील मूळचे त्यांनाही भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं. आता भारताने काही कोणत्या देशावर आक्रमण करून एखादा भूप्रदेश बळकावलेला नाही,
मात्र मध्यंतरीच्या काळात बांगलादेशबरोबर आपण भूमी हस्तांतरण करार केला आणि बांगलादेशची काही भूमी ही भारतात आली. भारताचा काही भूप्रदेश त्यांच्या बांगलादेशच्या ताब्यात गेला आणि मग अशा वेळेस तो भूप्रदेश भारतात समाविष्ट झाल्यामुळं त्यात राहणारे जे लोक होते त्यांनाही आपण भारतीय नागरिकत्व बहाल केलं. तर अशा 5 प्रमुख अटी आहेत की ज्या अटींद्वारे भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. आता त्याच नागरिकत्व कायद्यात नागरिकत्व संपुष्टात कसं येऊ शकतं याची 3 कारणं दिलेली आहेत. एक म्हणजे स्वतःहून एखाद्याने जर नागरिकत्व भारताचं सोडलं तर त्याचं नागरिकत्व रद्द होईल. दुसरं कारण म्हणजे इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारलं आणि भारताचं जरी नाही सोडलं तरी इतर देशाचं स्वीकारलं की भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होतं, कारण भारतात एकेरी नागरिक पद्धत आहे आणि एकाच वेळी भारताचा एखादा व्यक्ती फक्त भारताचाच नागरिक असू शकतो. भारताचा नागरिक दुसऱ्या देशाचा नागरिक असेल तर त्याला भारतीय नागरिकत्व सोडावं लागेल किंवा त्याचं ते रद्दच होईल. आणि तिसरी अट अशी आहे नागरिकत्व संपुष्टात येण्याचं तिसरं कारण असं आहे की केंद्र सरकारकडून नागरिकत्व एखाद्याचं बरखास्त केलं जाऊ शकतं. ते कसं केलं जाऊ शकतं की त्याने जर नागरिकत्व खोटं सांगून किंवा खोटे पुरावे देऊन जर मिळवलेलं असेल किंवा त्याने भारतीय राज्यघटनेप्रती अनादर व्यक्त केला असेल किंवा त्याने युद्धाच्या काळात आपल्या शत्रूशी बेकायदा पद्धतीने जर संबंध प्रस्थापित केले असतील किंवा शत्रूला राष्ट्रविरोधी माहिती पुरवलेली असेल किंवा मग नोंदणी किंवा नैसर्गिक पद्धतीने नागरिकत्व मिळवल्यानंतर पुढच्या 5 वर्षाच्या काळात त्या नागरिकाला एखाद्या दुसऱ्या देशात जर 2 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल तरी इथलं आपण नागरिकत्व त्याचं रद्द करतो. आणि जर एखादा नागरिक सलग 7 वर्षांपेक्षा जास्त काळ बाहेर राहिला तरी त्याचं नागरिकत्व रद्द होतं. आता आजचा मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो आहे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, सिटिझनशिप अमेंडमेंट बिल. आता CAB या बिलचंच कायद्यात रूपांतर झालं, ॲक्टमध्ये रूपांतर झाल्यानंतर याला नाव मिळालं CAA. म्हणजे आधी CAB होतं, कायदा झाला, त्याचं रूपांतर झालं CAAमध्ये. कायदा कधी झाला तर 9 डिसेंबर 2019ला याबाबतचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं. 11 डिसेंबर 2019ला राज्यसभेतही मंजूर झालं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 12 डिसेंबर 2019ला त्याच्यावर स्वाक्षरी केली आणि या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं आणि हा कायदा 10 जानेवारी 2020पासून भारतभर लागू झालेला आहे. आता या सुधारणा कायद्यामुळे नागरिकत्व कायदा जो आहे 1955चा त्यात तर बदल होणारच आहे. त्याचबरोबर पासपोर्ट ॲक्ट जो 1920चा त्यातली काही तरतुदींमध्ये आणि फॉरेनर्स ॲक्ट परदेशी नागरिक कायदा जो 1946 आहे त्याच्यातही काही सुधारणा होणार आहेत. आता या कायद्यात जी नेमकी दुरुस्ती केलेली आहे ती दुरुस्ती अशी की अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या 3 देशांमध्ये जे हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी आणि शीख या धर्मांच्या व्यक्तींवर अत्याचार केले जातात, त्यांचा छळ केला जातो आणि त्यांना या देशात दहशतीखाली जगावं लागतं असं गृहीत धरून ते लोक भारतात आले तर त्यांना बेकायदेशीर प्रवासी न मानता त्यांना भारतात आश्रय द्यायचा किंवा जे त्या देशातून पळून भारतात आलेले असतील तिथल्या छळाला कंटाळून त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायचं. म्हणजे सारांश असा की अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या भारताच्या शेजारी देशातील 3च फक्त या 3 शेजारी देशातील मुस्लिमेतर अल्पसंख्याकांना म्हणजे हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी, शीख या धर्मियांना भारतीय नागरिकत्व जर पाहिजे असेल तर ते त्यांना दिलं जाईल. फक्त अट अशी एकच आहे की त्यांचा त्या देशात धार्मिक कारणास्तव छळ होत असेल तर. आणि दुसरी अट अशी आहे की 31 डिसेंबर 2014 पूर्वी ते भारतात आलेले असले पाहिजे तर मग त्यांना भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मधल्या काही तरतुदी शिथिल करून भारताचं नागरिकत्व दिलं जाणार आहे. या 3 देशातून हे जे 6 धर्मीय आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माची व्यक्ती भारतात आले असेल तर तिला मात्र भारताचं नागरिकत्व दिलं जाणार नाही. फक्त या 6च हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी आणि शीख या 6 धर्मांच्या लोकांना 3 देशातल्या या 3 देशांव्यतिरिक्त इतर शेजारी देशांमधून म्हणजे समजा श्रीलंका आहे, नेपाळ आहे, म्यानमार आहे त्या देशातून भारतात आलेल्या लोकांना या कायद्याचा काय लाभ मिळणार नाही. त्यांना मात्र नागरिकत्व दिलं जाणार नाही. हे 3च देशांपुरती ही तरतूद आहे. यापूर्वीच्या कायद्यानुसार बेकायदा निर्वासित येताना भारताचं नागरिकत्व मिळत नव्हतं. अशा व्यक्तींना विदेशी नागरिक कायदा, फॉरेनर्स ॲक्ट आणि पासपोर्ट ॲक्टनुसार अगदी तुरुंगात सुद्धा टाकण्याची तरतूद होती. मात्र आता तसं होणार नाही.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशातून आता सांगितल्याप्रमाणे की 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या या 6 धर्मांपैकी कोणत्याही धर्माच्या बेकायदेशीर म्हणजे व्हिसा किंवा पासपोर्ट नसताना सुद्धा जर आला असेल, अवैध मार्गाने घुसलेला असेल, अशा स्थलांतरित व्यक्तीला आता भारतातून परत डिपोर्टेड म्हणजे हद्दपार केले जाणार नाही. भारतातील रहिवासाबाबत त्यांच्याकडे कोणतेही व्हॅलिड डॉक्युमेंट जरी नसले तर त्यांना भारतात तुरुंगात टाकले जाणार नाही. उलट त्यांना भारतीय नागरिकत्व देऊन त्यांचा भारतातच स्थायिक होण्याचा मार्ग सुकर केला जाणार आहे. हे विशेष. आता या कायद्यातल्या तर जी दुरुस्ती आहे ती समजून घेण्यासाठी एक सोपा मार्ग आहे. पहा, ज्या व्यक्ती पाकिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 देशातून आलेले असतील तर त्यांना भारताचं नागरिक कसं बनता येईल. एक प्रोसेस अशी आहे की जे परदेशी आपल्याकडे असतील त्या परदेशी लोकांना विचारायचं की तुमच्याकडं व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत का, भारतात आला तर तुमच्याकडे व्हिसा, पासपोर्ट वगैरे आहे का. त्यांनी जर उत्तर दिलं हो यस आहे आमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्ससह आम्ही भारतात आलो आहे, मग काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तुम्ही भारतात काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. जर त्यांनी उत्तर नाही असं दिलं तर मग त्यांना पुढचा प्रश्न विचारला जाईल की तुम्ही पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तान इथून आलात का. त्यांनी जर सांगितलं की नाही, आम्ही व्हॅलिड डॉक्युमेंट पण नाहीत आमच्याकडं आणि आम्ही पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून पण आलेलो नाहीत, नाही का, मग तुम्ही निघून जा, भारतात राहू नका. जर त्यांनी उत्तर दिलं हो आमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स नाहीत मात्र आम्ही पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानपैकी एका ठिकाणून आलेलो आहोत असं असेल तर ठीक आहे, काही अडचण नाही. मग पण हे सांगा की तुम्ही भारतात कधी आलात, भारतात प्रवेश कधी केला, हा पुढचा प्रश्न असेल. या प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी दिलं की 2014 नंतर आलो तर त्यांना सांगितलं जाईल तुम्ही निघून जा. 14 नंतर आलात ना, मग निघून जा. त्यांनी जर सांगितलं की नाही आम्ही 31 डिसेंबर 2014 पूर्वीच आलेलो आहोत तर मग त्यांना पुढचा प्रश्न विचारला जाईल की का आलात, तुमच्या देशात धार्मिक कारणास्तव छळ झालेला आहे म्हणून आलात का. त्यांनी जर सांगितलं की छळ नाही झाला तरी पण आलोत तर मग त्यांना सांगितलं जाईल निघून जा. पण त्यांनी जर सांगितलं की हो आमचा छळ झाला आहे तर मग सांगितलं जाईल त्यांना की ठीक आहे, बरं झालं आलात, तुम्ही या इथं आणि आता तुम्ही सुरक्षित आहात, भारतात राहू शकता. म्हणजे अशा प्रकारे हा नागरिकत्व कायदा आपल्याला समजून घेता येईल. म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या 3 देशातून 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या मुस्लिमेतर स्थलांतरितांना आता अवैध स्थलांतरित म्हणून गणले जाणार नाही. मुस्लिमेतर आणि अशा निर्वासितांकडे जन्माचा दाखला जर नसेल तर ते 6 वर्ष भारतात राहिल्यानंतर नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. निर्वासितांकडे जन्माचा दाखला नसेल तर 6 वर्ष भारतात राहा, नंतर अर्ज करा. म्हणजे इतक्या सवलती यातून तुम्हाला मिळत आहेत. आता आसाम करारासंबंधीच्या कायद्यातील 6 कलम जे आहे, काल आपण त्याची चर्चा केली, त्याच्या आधारे बेकायदा निर्वासितांवर न्यायालयात खटले सुरू असल्यास त्या संबंधित त्यांना जर नागरिकत्व मिळालं तर त्यांना हे खटले आपोआपच रद्द होणार आहेत. त्याच्यानंतर आसाममधल्या NRCतून वगळलेल्या, काल आपण पाहिलं की NRCतून 19 लाख लोक तिथं वगळले गेले, तर 19 लाखपैकी जे बिगर मुस्लिम आहेत त्यांना मात्र याच्यातून आता दिलासा मिळणार आहे की जे ज्यांच्यावर टांगती तलवार होती की आपण तर आता अवैध ठरलो आहे, मग आपल्याला बाहेर काढलं जाईल का. तुम्ही जर बिगर मुस्लिम असाल तर तुम्हाला इथं काही प्रॉब्लेम नाही, मुस्लिम असेल तर मग कदाचित आता त्यांच्यावर काही कारवाई होऊ शकते. त्याच्यामुळं आता आसाममधल्या NRCतून वगळलेल्या बिगर मुस्लिम नागरिकांना दिलासा मिळतो आहे. राज्यघटनेच्या 6व्या परिशिष्टात नमूद केलेल्या आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यातल्या आदिवासी बहुल भागांमध्ये आणि बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन 1873 मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना नागरिकत्व सुधारणा कायदा लागू असणार नाही आहे. तसंच अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपूर आणि नागालँड या इनर लाईन लिमिट पद्धत लागू असलेल्या राज्यांमध्ये सुद्धा हे विधेयक आता लागू होणार नाही. मग एवढा भाग सोडून बाकीच्या संपूर्ण भारतामध्ये हे विधेयक लागू होत आहे. आता ह्या कायद्यात जी दुरुस्ती केली आपण ती पाहिली. दुरुस्ती का केली, सरकारची याच्यामागची नेमकी काय भूमिका आहे, तर सरकारला असं पहिलं कारण त्याचं असं आहे की 2003च्या घटनादुरुस्तीच्या म्हणजे हे 2003मध्ये ज्यावेळेस या
कायद्यात दुरुस्ती झाली, त्या दुरुस्तीच्या वेळी जी चर्चा झाली त्या चर्चेतूनच ही दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झालेली आहे. म्हणजे 2003मध्ये ज्यावेळेस नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती झाली होती त्यावेळेस NDA सरकार होतं, म्हणजेच भाजप सरकार होतं आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यावेळी नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करताना इल्लिगल इमिग्रंट्स म्हणजे अवैध स्थलांतरित असा एक शब्द वापरला होता. आणि अवैध स्थलांतरित म्हणजे अशी व्यक्ती की जी व्यक्ती कोणत्याही वैध ट्रॅव्हल डॉक्युमेंट शिवाय भारतात आलेल्या असतील किंवा त्या मंजूर कालावधी होऊनसुद्धा भारतातच राहत असतील अशांना आता इल्लिगल इमिग्रंट्स मानलं जाईल. आणि अशा व्यक्ती दुसऱ्या देशांच्या गृहीत धरल्या जातील आणि त्यांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्जही करता येणार नाही, उलट त्यांना इथून हाकलून दिलं जाईल. आणि त्यांना जर काही मुलं झाले असतील तर त्या मुलांनासुद्धा अवैध स्थलांतरितच मानलं जाईल. आणि ही तरतूद ज्यावेळेस केली त्याच वेळेस नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन म्हणजे NRCसुद्धा अपडेशन करावं की जेणेकरून अशा व्यक्ती फाइंड आउट करता येतील, हेही त्याच वेळेस ठरलेलं होतं किंवा त्या कायद्यात ती एक तरतूद ॲड केलेली होती. आणि विशेष म्हणजे त्या दुरुस्तीच्या वेळी काँग्रेससह सगळ्याच विरोधी पक्षांनी याचं स्वागत केलं होतं की NRC अपडेशनची तरतूद ॲड केली तरी त्याला कोणी विरोध केला नाही. आणि इल्लिगल इमिग्रंट्स ठरवण्यासंदर्भातली जी तरतूद केली त्याबद्दलही कुणाचं काही दुमत नव्हतं. त्यावेळी राज्यसभेत ज्यावेळेस ही दुरुस्तीची चर्चा सुरू होती दुरुस्तीच्या वेळेस सभागृहामध्ये, त्यावेळेस विरोधी पक्षनेते डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेसचे राज्यसभेतले, तर त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला किंवा एक मुद्दा उपस्थित केला की बांगलादेश आणि इतर देशातून भारतात जे अल्पसंख्याक रिफ्युजी म्हणजे निर्वासित आलेले आहेत त्यांना इथं येऊन खूप समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळं मनमोहन सिंगांनी सरकारला विनंती केली की अशा मुस्लिम देशातून भारतात आलेल्या अल्पसंख्याक म्हणजे ज्या देशात इस्लाम हा अधिकृत धर्म आहे आणि मग बाकीचे धर्म हे ते ठिकाणी अधिकृत मानले जात नाही किंवा त्या बाकीच्या धर्माला अनुसरून फारशा तिथं सवलती वगैरे नसतात, तर अशा देशातून जे अल्पसंख्याक निर्वासित म्हणजे अर्थातच मुस्लिम सोडून इतर धर्माचे जे निर्वासित येतील त्यांना नागरिकत्व देण्याबाबत सरकारने प्रयत्न करायला हवा, हे मनमोहन सिंगांनी राज्यसभेत सांगितलेलं होतं. आणि त्यासाठी काहीसा उदार दृष्टिकोन ठेवायला हवा अशी सरकारला त्यांनी विनंती केली होती. आणि लालकृष्ण अडवाणी त्यावेळेचे गृहमंत्री आणि मनमोहन सिंग यांनी चर्चेतून एक मुद्दा पुढे आणला होता की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये बऱ्याच मुस्लिमेतर धर्मियांना धार्मिक छळाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांनासुद्धा भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार व्हायलाच हवा. म्हणजे 2019मध्ये या कायद्यात दुरुस्ती करून ज्या तरतुदी समाविष्ट केल्यात त्यांना 2003मध्ये काँग्रेसचा पाठिंबा होता. आणि म्हणून सरकारचं म्हणणं असं आहे की हे 2003च्या वेळेसच ठरलं होतं की अशा प्रकारची आपल्याला दुरुस्ती करायची आणि त्यावेळेस काँग्रेसची त्याला पाठिंबा होता, साथ होती, किंबहुना काँग्रेसच्याच सांगण्यावरून आम्ही तो मुद्दा पुढे घेतलेला होता. दुसरा मुद्दा आहे सरकारचा, आम्ही दुरुस्ती का करतोय तर मानवतावादी दृष्टिकोनासाठी. द टास्क फोर्स ऑन बॉर्डर मॅनेजमेंट नावाचे एक आपण काल चर्चा केली की एक टास्क फोर्स होती, त्यातला अहवाल असा सांगतो की 2001मध्ये भारतात 1.5 कोटी अवैध स्थलांतरित वास्तव्य करत होते आणि त्यात जास्तीत जास्त संख्या ही बांगलादेशींची. म्हणजे 2001 सालची ही गोष्ट आहे, आता त्याला जवळपास 20 वर्ष झालेली आहेत. म्हणजे कदाचित त्यावेळेस 1.5 कोटी इल्लिगल इमिग्रंट्स भारतामध्ये जर होते तर आता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त असते. आणि एक अंदाज असा पण आहे की पाकिस्तानमधून दरवर्षी जवळपास 5,000 हिंदू निर्वासित छळाला कंटाळून भारतात येतात आणि इथंच भारतात अवैधपणे राहतात, कारण ते अवैधपणे आलेले असतात आणि मग त्यांना भारतात नागरिकत्व मिळत नाही किंवा ते लपून छपून राहतात. बांगलादेशातून सुद्धा आतापर्यंत जवळपास 50 लाख ते 1 कोटी निर्वासित भारतात आले असावेत असा एक अंदाज आहे बांगलादेशातून. सरकारच्या मते आपण यांच्या बाबतीत मानवतावादी दृष्टिकोन बाळगायला हवा, कारण हे सगळे अवैध स्थलांतरित असल्याने त्यांना भारतात शिक्षण घेता येत नाही, नोकरी करता येत नाही म्हणजे नोकरी मिळत नाही, व्यापार व्यवसाय करता येत नाही, मग त्यांना काहीतरी अकुशल किंवा मिळेल ती कामं करून कसं तरी उदरनिर्वाह करावा लागतो. त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या देखील त्याच्या बळी ठरतात, त्यांनासुद्धा काही या ठिकाणी सुविधा मिळत नाही, सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नाही. आणि म्हणून अशा लोकांना आता ते जर इथं राहता येत तर अशा लोकांना आपण नागरिकत्व बहाल केलं तर किमान त्यांना भारतात सन्मानाने जगता तरी येईल आणि शिक्षणसुद्धा घेता येईल, व्यापार करता येईल, नोकरी करता येईल. म्हणून मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आपण हा कायद्यात दुरुस्ती केली असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारचं आणखी एक म्हणणं
किंवा हे कायदा करण्यामागचं सरकारची आणखी एक भूमिका अशी पण आहे की जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ह्या बी जे पीच्या निवडणूक मॅनिफेस्टोमध्ये असं आश्वासन होतं की हिंदू रिफ्युजींना भारतात नॅचरल होम उपलब्ध करून दिले जाईल. कारण ते हिंदू आहेत म्हणजे कधीतरी ते भारताचेच रहिवासी होते. ठीक आहे, फाळणीच्या कारणास्तव त्यांना इतरत्र राहावं लागलं असेल, जावं लागलं असेल, मात्र ते हिंदू आहेत याचा अर्थ ते भारताचे मूळ रहिवासी आहेतच. आणि म्हणून त्यांना नॅचरल होम या तत्त्वाच्या आधारे त्यांना भारताचं नागरिकत्व मिळवून देऊ आपण, असं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्येच होतं. आणि असंही त्यात म्हटलं होतं की शेजारच्या देशात ज्यांना धार्मिक अल्पसंख्याकांना जर धार्मिक छळाला सामोरं जावं लागत असेल आणि म्हणून त्यांना स्थलांतरित व्हावं लागत असेल तर त्यांनासुद्धा आपण भारतीय नागरिकत्व देऊया. आणखी महत्त्वाचं म्हणजे 2016मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणूक ज्यावेळेस होणार होती त्याही वेळेस भाजपच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारात जनतेला सांगितलं होतं की आसामला जो बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा किंवा प्रश्न सतावतो आहे तो आम्ही सोडू. त्याचबरोबर निवडणुकीत जर भाजपला बहुमत मिळालं तर मग आपण ज्यांना इतर म्हणजे बांगलादेशामध्ये असे हिंदू असतील की ज्यांना तिथं छळाचा सामना करावा लागतो आहे, धार्मिक छळाचा, त्यांनासुद्धा आपण भारतात आणून नागरिकत्व देण्याबाबत तरतुदी करूया. केंद्रात आणि आसाममध्ये दोन्हीकडे भाजपचे सरकार स्थापन झालं. त्यामुळं सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या आश्वासनांच्या आधारे आम्ही सत्तेत आलो त्या आश्वासनांची पूर्तता करणं आमचं कर्तव्य आहे. ज्या अर्थी आम्हाला जनतेने निवडून दिलं त्या अर्थी आमच्या आश्वासनांबद्दल जनतेला अपेक्षा असाव्यात आणि म्हणून आश्वासनांची पूर्तता करणं काही गैर नाही. त्यामुळं आम्ही ही दुरुस्ती करत आहोत अशी सरकारची आणखी एक या कायदा करण्यामागची भूमिका आहे. आता विरोधाचे मुद्दे खूप आहेत. पहिला मुद्दा आहे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातल्या मुस्लिमांना का वगळलं. म्हणजे आता तरतूद आपण पाहिले की मुस्लिमेतरांनाच फक्त भारतीय नागरिक होण्याची संधी आहे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातल्या. तिथल्या मुस्लिमांना नाही. म्हणजे कदाचित त्या ठिकाणी मुस्लिमांचाही छळ होत असेल तर मग विरोधकांचा मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी जर ज्या मुस्लिमांचा छळ होतो आहे धार्मिक कारणास्तव त्यांनासुद्धा नागरिकत्व द्यायला काय हरकत आहे. भारत सरकारला जर त्या देशातल्या धार्मिक छळाची खरोखरच एवढी चिंता वाटत असेल तर मग पाकिस्तानात अहमदिया नावाचा एक पंथ आहे. आपल्याला माहिती की मिर्झा गुलाम अहमद यांनी सन 1889मध्ये अहमदिया चळवळ सुरू केली होती आणि त्याच चळवळीत जे लोक त्या पंथामध्ये, तो एक पंथच बनला नंतरच्या काळात, तर तो अहमदिया पंथ जो आहे तो अहमदिया पंथाची लोकसंख्या आज पाकिस्तानात साधारणपणे 40 लाख लोकसंख्या ही अहमदिया मुस्लिमांची पाकिस्तानात आहे. मात्र मुद्दा असा आहे की अहमदिया पंथाला पाकिस्तानात मुस्लिमच मानलं जात नाही, त्यांना मुस्लिमेतर हिणवलं जातं. कारण हा पंथ इस्लामच्या काही तत्वांचं पेक्षा वेगळी त्यांची आचरण पद्धती असल्यामुळे यांना त्या ठिकाणी मुस्लिमच मानला जात नाही. त्याच्यामुळं मग त्यांचा त्या ठिकाणी छळ होतो. मग त्या अहमदिया लोक भारतात पण मोठी संख्या आहे. मग अशा मुस्लिमांना की ज्यांना मुस्लिमच तिथं मानलं जात नाही तर त्या लोकांचा जर छळ होतो तर त्यांनाही भारतात नागरिकत्व मिळवून देण्याची संधी सरकारने द्यायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानसुद्धा हजारा नावाचा एक पंथ आहे आणि त्या पंथाच्यासुद्धा मुस्लिमांचा तालिबान्यांकडून सातत्याने नरसंहार केला जातो, सातत्याने मर्डर त्यांचे केले जातात, अजूनही सुरू आहे. मग त्यांनाही संधी द्या. सरकारचं याच्यावर असं म्हणणं आहे की पाकिस्तानमध्ये जे अहमदिया पंथाचे लोक आहेत त्यांना पाकिस्तान मुस्लिम मानतो नाही म्हणतो आम्हाला माहीत नाही, आम्ही तर त्यांना मुस्लिमच मानतो, भारत त्यांना मुस्लिम मानतो. त्यामुळे त्यांना कसं नागरिकत्व देता येईल. आणि हे तीनही देश, या तीनही देशांची अधिकृत धर्म इस्लामच आहे. त्यामुळं मुस्लिमांकडूनच धार्मिक छळ होतो आहे हे काही पटत नाही. त्यामुळं बाकीच्यांचं आम्हाला घेणदेण नाही. तिथल्या अल्पसंख्याकांच्या बाबत आम्हाला चिंता वाटते म्हणून आम्ही हा कायदा दुरुस्त करत आहोत. दुसरा मुद्दा आहे की इतर देशात ज्यांचा धार्मिक छळ होतो अशा समुदायांना काय संधी द्याय. आता आपण माहिती आहे की म्यानमारमधून मागच्या वर्षभरात किंवा त्याच्यापूर्वी रोहिंग्या भारतात आले. श्रीलंकेतून तामिळ लोक जे आहेत, श्रीलंकेतून बरेचसे तामिळ लोक स्थलांतरित झालेले आहेत. हिंदूही काही त्याच्यात स्थलांतरित झालेले आहेत. तिबेटमधून बौद्ध तर मागच्या 50-60 वर्षांपासूनच स्थलांतरित झालेले आहेत.
तर मग अशा लोकांना सुद्धा भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद का नाही केली ह्या कायद्यात, असा विरोधकांचा मुद्दा आहे. शिवाय या शेजारी देशातल्या हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारसी, शीख या धर्माच्या लोकांचाही त्या ठिकाणी धार्मिक छळ होऊ शकतो. इतर देशांमध्ये 3 देश वगळून जे इतर देश आहेत तिथंही ह्या सगळ्या धर्माच्या लोकांचा कदाचित धार्मिक छळ होत असेल, मग त्यांना का नाही संधी दिली, हा एक विरोधकांचा आक्षेप आहे. तिसरा मुद्दा म्हणजे NRC आणि CAA यांचा सहसंबंध. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठीच NRC लागू केला. म्हणजे NRC लागू करण्याचा सरकारचा डाव आहे. NRCच्या माध्यमातून भारतातले अवैध स्थलांतरित जे आहे ते शोधायचे, मुस्लिमेतर स्थलांतरितांना नागरिकत्व द्यायचं आणि जे मुस्लिम अवैध स्थलांतरित सापडतील त्यांना पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानचे म्हणून त्यांना देशातून हाकलून द्यायचे, असा सरकारचा प्रयत्न आहे. आणि आसाममध्ये जर 19 लाख लोक आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकत नसेल तर संपूर्ण भारतात करोडो लोकांना ही समस्या निर्माण होऊ शकते. त्यात विशेष करून मुस्लिम आणि आदिवासी समूहांना जास्त त्रास होणार आहे. आणि NRCच्या माध्यमातून देशातल्या मुस्लिमांना निर्वासित आणि अवैध ठरवण्याचा या हिंदुत्ववादी सरकारचा डाव आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या देशाचं हिंदुत्वीकरण करायचं आहे, त्यांना या देशात मुस्लिम नको आहेत, त्यामुळे मुस्लिमांना देशाबाहेर काढण्याचा डाव सरकार RSSच्या इशाऱ्यानुसार खेळत आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. आणि त्यामुळे CAA आणि NRC यांचा सहसंबंध जोडून किंवा सहसंबंध आहेच, त्या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी त्याच्यासाठी सुरू केलेल्या आहेत, अशी विरोधकांची भूमिका आहे. सरकारचं सांगणं आहे की तसं काही नाही, NRC आणि CAA वेगळ्या कन्सेप्ट आहेत आणि त्याचा एकमेकांशी सहसंबंध नाही, मात्र विरोधकांचा आरोप तसा आहे. चौथा मुद्दा आहे विरोधाचा की राज्यघटनेतल्या कलम 14चा भंग होतो. आता या विधेयकामुळं राज्यघटनेतल्या कलम 14 अन्वये जे काही आपल्याला समानतेचा अधिकार दिलेला आहे त्याचा भंग होतो, असा मुद्दा उपस्थित केला जातो. आणि या CAAच्या माध्यमातून सरकारकडून मनमानी केली जाते आणि सुयोग्य कारणाशिवाय सरकार लोकांना असमानतेने वागवत आहे, असा आक्षेप विरोधकांचा आहे. म्हणजे कलम 14मध्ये तरतूद आहे की कायद्यापुढे सर्व नागरिकांना समान लेखलं जाईल आणि कायद्याचे समान संरक्षण सगळ्यांना दिलं जाईल. मग मुस्लिम लोकांना सरकार असमानतेने का वागवत आहे, सरकारची मनमानी का चालू आहे आणि सरकार केवळ 3 मोजक्याच देशातून आलेल्या काही मोजक्याच लोकांना नागरिकत्व का दिलं जात आहे. आता सरकारचं याच्यावर स्पष्टीकरण असं आहे की या अमेंडमेंट ॲक्टच्या माध्यमातून ज्यांना अजूनही नागरिकत्व देणं किंवा नाकारणं बाकी आहे, जे अजूनही भारताचे नागरिक बनतील की नाही हे ठरवणं बाकी आहे, अशांच्या बाबतीत कलम 14मधल्या तरतुदी लागू नाही होत. शिवाय कलम 14मध्ये असंही अंतर्भूत आहे की देशातले सगळेच कायदे काही जनरल असू शकत नाहीत. भारत हा डायव्हर्सिटी असलेला देश आहे, त्याच्यामुळे कधीकधी असेही काही कायदे करावे लागतात की जे ठराविक लोकांनाच लागू असतील आणि काही बाबतीत सरकारला परिस्थितीनुरूप कायदे करण्याची मोकळीक आहे. काही ऐतिहासिक कारणासाठी जर सरकार कायदे करत असेल तर ते व्हॅलिड आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एका केसमध्ये असा निवाडा दिला होता की कलम 14 हे काही ताठर असू शकत नाही. कलम 31C सारख्या मार्गदर्शक तत्त्वांची जर अंमलबजावणी करायची वेळ आली तर कलम 14नुसार जे काही कायदेशीर संरक्षण मिळालं असेल किंवा कायद्यापुढे समानता ही जे तत्त्व आहे त्याच्यावर जर गदा येत असेल तर ती आली तरी चालेल, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्यामुळं कलम 14चा शब्दशः टेक्निकल अर्थ घेऊन विरोध करू नका, असं सरकारचं म्हणणं आहे. पाचवा मुद्दा असा आहे की आसाम कराराचा याच्यामुळे भंग होतो आहे. यस, आसाम करारात असं ठरलं होतं की 25 मार्च 71 नंतर जे कोणी आसाममध्ये स्थलांतरित झाले असतील त्यांना अवैध घुसखोर मानलं जाईल आणि त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. मात्र हा जो सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आहे ह्या कायद्यात नेमकी ह्याच्या उलट तरतूद आहे. म्हणजे जे नंतर 71 नंतर आणि 31 डिसेंबर 14 पूर्वी भारतात आलेत मुस्लिमेतर त्यांना नागरिकत्व बहाल करायचं, त्याच्यामुळे हा आसाम कराराचा भंग ठरतो. शिवाय या नव्या दुरुस्तीमुळे बांगलादेशातून आणखी जास्त स्थलांतरितांना सीमेवर्ती राज्यात घुसखोरी करण्याचं जणू आमंत्रणच आहे की चला भारत सामावून घेतो आहे. म्हणजे जरी आता 31 डिसेंबर 14ची तरतूद असली तरी काही दिवस आपण जाऊया, काही दिवसांनी परत ती तरतूद चेंज होईल आणि आणखी पुढची तारीख येईल, आपल्याला व्हॅलिड मानलं जाईल असं वाटून आणखी घुसखोरांचा लोंढा भारतात येऊ शकतो, विशेषतः पूर्वोत्तर राज्यांमध्ये. खरं तर NRCमुळं आसामचं संरक्षण होणार होतं, आसाम कराराचं पालन होणार होतं NRCमुळं, कारण NRC आसामसाठी पर्टिक्युलरली सर्वोच्च न्यायालयाने सांगितली होती राबवायला. मात्र CAA आल्यामुळं नेमकं याच्या उलटं होणार आहे. म्हणजे NRCने जर संरक्षण होणार असेल तर CAAने उलट तरतुदी आहेत. शिवाय NRC आणि CAA एकमेकांशी संबंधित आहेत अशी भावना हे दोन्ही कायदे एका वेळेस आल्यामुळं लोकांमध्ये निर्माण झाली आणि आसाममधून
NRCला आणि CAला दोघांनाही मग आता विरोध सुरू झालेला आहे. धर्माच्या आधारे दुरुस्ती का, हा आणखी एक विरोधकांचा मुद्दा आहे की या सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टमध्ये याच्यापूर्वी आपण बघितलं की 86 झाली, 1992, 2003, 2005, 15 याच्यामध्ये दुरुस्त्या झालेल्या आहेत. मात्र या दुरुस्त्या धर्माच्या आधारावर झालेल्या नाहीत. मात्र आत्ता जी दुरुस्ती होती ती मात्र धर्माच्या आधारे होते आणि धर्माच्या आधारावर नागरिकत्व दिले जाऊ शकत नाही असं या विरोधकांचं म्हणणं आहे. कारण या भारतीय राज्यघटनेने आपण सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्ष तत्त्व स्वीकारलेले आहे. त्यामुळे या राज्यघटनेला अनुसरून करण्यात आलेल्या या नागरिकत्व कायद्यात धर्माच्या आधारे नागरिकत्व देण्याची तरतूद हेच मुळात घटनाविरोधी आहे असा आक्षेप याच्यावर आहे. तर याच्यावर सरकारचं स्पष्टीकरण काय? सरकार असं म्हणतं की भारतीय नागरिकांच्या संदर्भात या कायद्यात काही धार्मिक अट ठेवलेली नाही. कायदा आहे बाहेरच्या लोकांना नागरिकत्व देण्यासंदर्भात, जे शेजारच्या देशात ज्यांचा धार्मिक छळ होतो आहे त्यांच्या बाबतीतली अट आहे. त्यामुळे भारतातल्या कोणत्याही धर्माच्या नागरिकांनी यावरून विचलित होण्याचे कारण नाही. भारत सर्व धर्मसमभाव मानणारा देश आहे. सरकार पण धर्मनिरपेक्ष तत्त्व पाळते. भारतीय राज्यघटनेने जे धर्मनिरपेक्ष तत्त्व स्वीकारलेलं आहे त्याचं पालन उलट आम्ही करत आहोत या सुधारणा कायद्याद्वारे. कसं तर भारतात सर्व धर्मियांना समानतेने वागवले जाते ना, मग सगळ्या धर्मियांना प्रतिष्ठापूर्वक जीवन जगता यावं हे तत्त्वही राज्यघटनेचं आहे. मग भारतात ज्या धर्माचे लोक राहतात त्या धर्माच्या बांधवांना जर शेजारच्या देशात छळाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांना आपण सामावून घ्यायला नको का? घ्यायला पाहिजे. आणि जे लोक त्यांच्या देशातील छळाला कंटाळून मागील कित्येक वर्षांपासून भारतात आश्रित आहेत, मात्र नागरिक नसल्यामुळं अडचणीचं जीवन जगतायत, त्यांना आपण सन्मान मिळवून द्यायला नको का, असं सरकारचं म्हणणं आहे. पुढचा एक विरोध असा आहे की भाजपचा हा एक डाव आहे. भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी सरकारकडून मुद्दामहून देशातील हिंदूंची लोकसंख्या वाढवण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे असा विरोधकांचा आक्षेप आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी पितृसंघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांना आपला हिंदुत्ववादी अजेंडा पुढे रेटायचा आहे अशी टीका होते अर्थात. आणि टीकेत आणखी एक म्हणणं असं आहे की इतर देशातून जे आता लाखो हिंदू लोकांना भारतात आणलं जाणार आहे, नागरिकत्व दिलं जाणार आहे, हे भाजपच्या वोट बँकेचं राजकारण आहे. सरकारला मात्र हा आक्षेप अमान्य आहे. सरकारचं सांगणं असं की आम्ही सरकार म्हणून काम करतो आहे, आम्ही भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची विचारधारा आम्ही सरकारमध्ये कधीही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. भाजपचं याच्यावर स्पष्टीकरण असं आहे की या दुरुस्ती विधेयकासाठी एकीकडे काँग्रेसनेच आग्रह धरलेला होता 2003 साली. मनमोहन सिंग यांचीच ही मागणी होती. त्यामुळं आता काँग्रेस विरोधी भूमिका का घेते? उलट काँग्रेसच मुस्लिम मतांच्या तुष्टीकरणासाठी या कायद्याला विरोध करते असं भाजपचं म्हणणं आहे. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पुढचा विरोधकांचा मुद्दा असा आहे की देशाच्या सुरक्षेला याच्यामुळं धोका निर्माण होतो. खरं तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की भारताची जी बाह्य गुप्तचर संस्था आहे रॉ, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, तिने देखील याबाबत चिंता व्यक्त केलेलीच आहे की या कायद्याची अंमलबजावणी जर सुरू झाली तर पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान इथले मोठ्या संख्येने लोक भारतात येऊ लागतील. विशेषतः पाकिस्तानची जी ISI ही गुप्तचर संघटना आहे आणि तिथे कार्यरत जे दहशतवादी गट आहेत ते आपल्या संघटनेच्या लोकांना किंवा एजंटांना भारतात पाठवू शकतात आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अचूक ओळख पटवून त्याची पूर्ण शहानिशा करणं भारतातील सरकारी यंत्रणेला आव्हान असेल. एखादा निर्वासित योग्य आहे की अयोग्य आहे, हिंदू आहे की मुस्लिम आहे, त्याला तिथे धार्मिक छळ झाला आहे का नाही झाला आहे हे कसं आपण फाइंड आउट करणार? म्हणजे बनावट डॉक्युमेंट घेऊन एखादा एजंटसुद्धा भारतात येऊ शकतो, इथं जासूसी करू शकतो. त्यामुळं देशाच्या सुरक्षेला हे आव्हान आहे. याच्यावर सरकारचं स्पष्टीकरण असं आहे की याबाबत सरकारने पूर्ण तयारी केलेली आहे. पूर्ण चौकशी केल्याशिवाय कुणाला नागरिकत्व दिले जाणार नाहीत आणि सुरक्षेला धोका पोचू नये यासाठी अतिशय सेन्सिटिव्हली सगळ्या उपाययोजना आम्ही करत आहोत. आणि दुसरं म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशातून आलेले हिंदू, जैन, बौद्ध, फारसी, ख्रिश्चन आणि शीख या समुदायाच्या सगळ्यांनाच सरसकट भारतीय नागरिकत्व नाही मिळणार आहे. त्यांचा तिथं धार्मिक छळ झाला आहे की नाही याचे आम्हाला पुरावे लागणार आहेत. पुरावे जर नाही दिले तर मग त्यांनासुद्धा याच्यापूर्वी जशा इतर देशातल्या लोकांना भारतात नागरिक होण्यासाठीच्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा त्यांना फॉलो करावं लागेल, ती प्रक्रिया त्यांना करावी लागेल.
म्हणजे त्यांना भारतातल्या वास्तव्याची अट याच्यापूर्वी जी होती ती तशीच अबाधित राहणार आहे. म्हणजे आल्यानंतर धार्मिक छळ झाला की नाही हे पाहिल्याशिवाय त्यांना आपण नागरिकत्व देणारच नाहीत. आणि सरकारचं म्हणणं असं की या सुधारणा कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशातून भारतात आलेल्या किंवा येऊ पाहणाऱ्या मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व मिळणारच नाही असंही नाही. म्हणजे ज्यांना मुस्लिमांनासुद्धा ह्या 3 देशातल्या मुस्लिमांनासुद्धा भारताचं नागरिकत्व मिळू शकतं. म्हणजे त्यांना मिळणारच नाही असं नाही. या देशातून भारतात येऊ इच्छिणाऱ्या किंवा आलेल्या मुस्लिम नागरिकांना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल. म्हणजे सिटिझनशिप बाय नॅचरलायझेशनमध्ये जी अट सांगितलेली आहे ती अट त्यांना फक्त पाळावी लागेल किंवा त्या निकषामध्ये त्यांना बसावं लागेल. म्हणजे भारतात पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातल्या मुस्लिमांना अजिबात येऊन नागरिकत्व घेताच येणार नाही असं नाही, घेता येईल. फक्त त्यांना एक प्रक्रिया फॉलो करावी लागेल आणि त्यांना नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग मोकळाच राहील. विशेष म्हणजे याच प्रक्रियेने अदनान सामी, पाकिस्तानी गायक, यालासुद्धा भारतीय नागरिकत्व आपण याच प्रक्रियेने दिलेलं आहे, याच्यापूर्वीच दिलेलं आहे. त्यामुळं त्या प्रक्रियेने भारताचा नागरिक होण्याचा मार्ग ह्या देशातल्या मुस्लिमांना मोकळा आहेच. पुढचा मुद्दा असा आहे की भारतावर लोकसंख्येचा काय कमी बोज आहे का, तेव्हा आता इतर देशातील नागरिकांना आपण सामावून घ्यायचं. भारतातच नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. मग आता असं असताना आपलीच इकडे हाल चालू असताना इतर देशाच्या लोकांचा पुळका बाळगण्याचं कारण काय? भारतानेच काय फक्त मानवतेचा ठेका घेतलेला आहे का? असा विरोध या कायद्याला किंवा दुरुस्तीला होत आहे. आणि 2 वर्षांपूर्वी ज्यावेळेस म्यानमारमधले रोहिंग्या बांगलादेश मार्गे भारतात स्थलांतरित होऊन आले त्यावेळेस केंद्र सरकारने, ह्याच सरकारने त्यांना सामावून घ्यायला नकार दिला आणि त्यांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरू आहे आता. मग त्यावेळेस न्यायालयात हा मुद्दा उपस्थित झाला त्यावेळेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात ॲफिडेव्हिट सादर केलं की भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून किती लोकांना आश्रय द्यायचा याला मर्यादा आहेत. भारतात रोहिंग्या मुस्लिमांना सामावून घेता येणार नाही, आम्ही घेणार नाहीत. आणि या लोकांना सामावून घेऊन भारताच्या सुरक्षेशी आम्ही तडजोड करू शकत नाहीत असा मुद्दा त्यावेळेस मांडलेला होता. मग आता नागरिकत्व कायद्यातील सुधारणा ज्यावेळेस करतोय त्यावेळेस केंद्र सरकारची भूमिका कसं काय बदलली हा देखील एक सवाल विरोधक करत आहेत. आणि आणखी एक मुद्दा म्हणजे सरकारकडून भेदाभेद का आणि ह्या लोकांचं पुनर्वसन करायचं कुठं? ईशान्येकडे आता भेदाभेद कसा की ईशान्येकडच्या काही राज्यात आदिवासी बहुल भागात सरकार नागरिकत्व कायद्यातल्या यासुद्धा तरतुदी लागू करणार नाही. म्हणजे या कायद्याने ज्यांना नागरिकत्व मिळणार आहे ते विशिष्ट राज्यांमध्ये वास्तव्य नाही करू शकणार. मग असा प्रश्न निर्माण होतो की जम्मू काश्मीरच्या बाबतीत जे 370 कलम होतं ते सरकारने रद्द केलं आणि त्यावेळेस रद्द करताना सरकारने सांगितलं की आपल्या देशात वेगवेगळे कायदे नसले पाहिजेत, एका देशात एकच कायदा. मग तुम्ही ह्या कायद्यात सुद्धा ज्या तरतुदी टाकल्यात त्या तरतुदींमुळं काही ठिकाणी यांना राहता येईल, काही राज्यात राहता येणार अशी तरतूद केली. म्हणजे तुम्हीसुद्धा भेदाभेद केलेलाच आहे असा आरोप विरोधकांचा आहे. आणि मुद्दा असा आहे आणखी की ज्यांना नव्याने नागरिकत्व दिलं जाणार आहे त्यांचं पुनर्वसन सरकार करणार कुठे आहे? कारण देशात ऑलरेडी सगळी शहरं फुल झालेली आहेत. कोणत्या राज्यात केंद्र सरकार पुनर्वसन करणार? त्या राज्य सरकारांना सुद्धा विचारात घेतलं जाईल की नाही घेतलं जाईल? आणि मग का मग त्याच्यासाठी सरकार वेगळ्या वसाहती निर्माण करेल. मग वसाहती निर्माण करणार असेल तर मग त्यांना रोजगाराचं साधन उपलब्ध कोण करून देणार असाही मुद्दा या विरोधकांचा आहे. त्यामुळं या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला, आंदोलनं झाले. CAAमुळे आसाम कराराचा भंग होत असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आसाममधूनच विरोधाला सुरुवात झाली. विरोध आणि आंदोलनाचं लोण सगळ्या भारतभर पसरलं. वेगवेगळ्या विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांनी आंदोलनामध्ये उडी घेतली. त्यामध्ये प्रामुख्याने जामिया मिलिया इस्लामिया, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, नावडा कॉलेज, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, IIT कानपूर, IIT मद्रास, जाधवपूर युनिव्हर्सिटी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, त्याच्यानंतर IISc, पॉंडिचेरी युनिव्हर्सिटी आणि IIM अहमदाबाद इथे प्रामुख्याने इथल्या विद्यार्थ्यांनी या कायद्याला कडाडून विरोध केला, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टला. आणि मग देशभर आंदोलनं सुरू झाली. विशेषतः 15 डिसेंबर 2019
पासून दिल्लीतल्या शाहीन बाग या ठिकाणी मुस्लिम महिलांचं एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं. म्हणजे 15 डिसेंबरला सुरुवात केल्यानंतर ते आंदोलन थेट एप्रिलपर्यंत चाललं. म्हणजे कोरोना येईपर्यंत हे शाहीनबागचं आंदोलन सगळीकडे सुरू होतं आणि शाहीनबागच्या आंदोलनाला सपोर्ट म्हणून देशभर ठिकठिकाणी आंदोलनं सुरू होत होती. अतिशय देशात हिंसक वातावरण तयार झालेलं, अतिशय कडवा विरोध काही राज्यांमधून त्याला होत होता आणि त्यामुळं हा कायदा रद्द करावा अशा बाबतीत काही विचारवंतांनी पण मतं मांडली. रामचंद्र गुहा, सीताराम येचुरी, योगेंद्र यादव, उमर खालिद, संदीप दीक्षित, तहसीन पुनावाला, डी राजा ही जी नावं आहेत, ही ही मोठी नावं यासाठी की ह्या लोकांनी ह्या CAA विरोधातल्या आंदोलनामध्ये उडी घेतली, की ज्यांच्या मागं फॉलोअर्स आहेत असे ही लोक आहेत आणि ह्या लोकांनी उघडपणे सरकारवर टीका केली आणि CAAच्या विरोधातलं आंदोलन अतिशय पेटलं. पण मग CAAच्या समर्थनार्थ सुद्धा मोर्चे निघालेच. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्षाशी संबंधित जी विद्यार्थी विंग आहे त्या विद्यार्थी संघटनेने देशभर वी सपोर्ट CAA अशा पद्धतीने समर्थनार्थ मोर्चेही काढले. काहींनी न्यायालयात पण धाव घेतली. CAA कायदा अवैध घोषित करा आणि त्याच्या अंमलबजावणीवर स्थगिती द्या या मागणीसाठी इंडियन युनियन मुस्लिम लीग, रॉयल फॅमिली ऑफ त्रिपुरा यांच्यासह 60 याचिका सर्वोच्च न्यायालयात गेल्या. त्याच्यावर 18 डिसेंबर रोजी एकत्रित सुनावणी झाली आणि त्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की नाही, या कायद्याच्या अंमलबजावणीला आम्ही स्थगिती नाही देऊ शकत. संसदेने केलेला कायदा आहे, दुरुस्ती आहे, त्यात राष्ट्रपतींनी स्वाक्षरी झाली आणि त्यात अवैध असं किंवा स्थगिती द्यावं असं पुरे सबळ कारण आम्हाला दिसत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. पुढे 22 जानेवारी 2020ला आणखी म्हणजे जानेवारी महिन्यात आणखी 143 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या. त्याच्यावर पुन्हा एकत्रित सुनावणी झाली. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याच खंडपीठाने पुन्हा एकदा त्या स्थगितीला नकार दिला की नाही, या कायद्याच्या अंमलबजावणीला न्यायालय स्थगिती देणार नाही. आणि पुढची सुनावणी सांगितली होती 21 एप्रिल 2020. मात्र नेमका त्याच वेळेस देशात करोना आला आणि त्याच्यामुळे ही जी तारीख होती 21 एप्रिलची सुनावणी ती पुढं ढकललेली आहे आता. आणि आता नेमकं करोनामुळं हे CAAच्या विरोधातलं आंदोलनच सगळं मागं पडलं. NRC, CAA हे विषय काहीसे गुडुप्त झालेले आहेत. पण मुद्दा धगधगत आहे. करोनाची परिस्थिती असल्यामुळे सध्या शांतता आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण NPR म्हणजे नेमकं काय आहे, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, हे नेमकं काय आहे या संदर्भातली चर्चा करूया. धन्यवाद.